आषाढी एकादशी विशेष आज आपण उपवासाचे खमंग जाळीदार अप्पे बनवतोय. तर त्यासाठी 1 कप मी वरई घेऊन ती 2 वेळेस पाण्याने धुवून घेतली आणि नंतर याला अर्धा तास भिजवत ठेवायचंय. पाव कप साबुदाणा मंद गॅसवर फक्त 2 मिनिटच भाजून घ्यायचाय. याला तुम्ही उन्हात सुद्धा ठेवून घेऊ शकता. याचा आपल्याला फक्त मॉइश्चर कमी करायचंय. थंड झाला की मिक्सरच्या भांड्यात घालून दळून घेऊया. आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यात मी अर्धा तास भिजत ठेवलेली वरई घातली. हे साबुदाण्याचं पीठ घालायचं, अर्धा कप दही आणि आता गरजेपुरतं पाणी घालून मिक्सरमधून पीठ दळून घ्यायचं. आता हे एका भांड्यात काढून घेऊया. 3 ते 4 मिनिट याला चांगलं फेटून घ्यायचं. 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घातला, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर उपवासाला चालत असेल तर कोथिंबीर घाला. अगदी 2 चिमूटच खायचा सोडा घातला, मीठ घालायचं आणि छान याला फेटून आता अप्पे बनवून घ्यायचेत. अप्पे पात्र छान गरम करून घ्यायचं, खाली तेल किंवा तूप घालायचं आणि नंतर हे पीठ घालून अप्पे छान भाजून घ्यायचेत. तर मस्त असे टम्म फुगलेत. दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून झाले की काढून घ्यायचेत. उपवासाच्या चटणीसोबत हे अप्पे गरमागरम खायला एकदम भारी लागतात. Download ShareChat.